नमस्कार मंडळी. हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणामागं एक शास्त्र आणि एक महान इतिहास दडलेला असतो. माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी हा केवळ सण नाही, तर सूर्याच्या तेजाचा, आरोग्याचा आणि ऊर्जेचा उत्सव आहे. ह्या दिवशी सूर्याने आपले दर्शन दिले आणि सृष्टीला चैतन्य मिळाले. पण तुम्हाला माहिती आहे का, रथसप्तमीला 7 रुईची पानेच का वापरतात? किंवा ह्या दिवशी दूध का उतू घालवतात? आजच्या या विशेष भागात आपण रथसप्तमी 2026 बद्दलची संपूर्ण माहिती, पूजेची गुपितं आणि विज्ञानाशी असलेली ह्याची सांगड सविस्तरपणे पाहणार आहोत. 2026मध्ये रथसप्तमी रविवारी 25 जानेवारी रोजी येत आहे. विशेष म्हणजे रविवार हा सूर्यदेवाचाच वार आहे. त्यामुळे ह्या वेळेच्या रथसप्तमीचे महत्त्व द्विगुणित झाले आहे. ह्या दिवशी सूर्योदयाचा मुहूर्त म्हणजेच अरुणोदय काळ पहाटे 5:32 आहे. त्यामुळे स्नानाचा सर्वोत्तम मुहूर्त सूर्योदयापूर्वी आहे. रथसप्तमी दिवशी सूर्य मकर राशीत स्थिर होऊन उत्तर गोलार्धाकडे प्रवास अधिक वेगाने सुरू करतो. ह्यालाच आपण प्रकाशाचा विजय म्हणू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, रथसप्तमीला आरोग्याशी का जोडलं जातं? हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला सूर्याची किरणं अंगावर पडणं हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत. विज्ञानानुसार सूर्याचा पांढरा प्रकाश 7 रंगांनी बनलेला असतो. आपले ऋषीमुनी हे हजारो वर्षांपूर्वी जाणून होते, म्हणून त्यांनी सूर्याला 7 घोड्यांच्या रथात कल्पिले आहे. मानवी शरीरातील मणिपूर चक्र हे सूर्याशी संबंधित आहे. ह्या दिवशी केलेली साधना तुमच्या आत्मविश्वासात आणि पचनशक्तीत वाढ करते. कश्यप ऋषी आणि आदिती ह्यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. आदितीने घोर तपश्चर्या करून सूर्याला प्रसन्न केले होते. ज्या दिवशी सूर्याचे तेज पहिल्यांदा पृथ्वीवर पडले ती तिथी होती माघ शुद्ध सप्तमी. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम ह्याला त्याच्या उद्धटपणामुळे कुष्ठरोगाचा शाप मिळाला होता. अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता. तेव्हा महर्षी दुर्वासाने त्याला सूर्याची उपासना करायला सांगितली. सांबने चंद्रभागा नदीच्या काठी 12 वर्ष सूर्यदेवाची आराधना केली. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी सांबला रोगमुक्त केले. म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमीही म्हणतात. आता बघूयात सविस्तर पूजाविधी कशी करायची आणि रुईच्या पानाचं काय महत्त्व आहे ते. या दिवशी सूर्योदयापूर्वी नदीत किंवा घरी स्नान करताना डोक्यावर 1, खांद्यावर 2, गुडघ्यावर 2 आणि पायावर 2 अशी 7 रुईची पानं ठेवावीत. रुई ही वनस्पती सौर ऊर्जा शोषून घेते. ह्या पानांवर थोडे अक्षत आणि पाणी घालून स्नान केल्याने शरीरातील उष्णता संतुलित होते आणि चर्मरोग दूर होतात. तांब्याच्या कलशातून सूर्याला पाणी अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र किमान 12 वेळेला म्हणावा. घराबाहेर किंवा गच्चीवर शेणी पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध गरम करावे. हे दूध जेव्हा उतू जाते तेव्हा ते सूर्याच्या दिशेने जावे असा प्रयत्न करावा. हे दूध म्हणजे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर त्या दुधात नवीन तांदूळ, गूळ घालून खीर बनवून सूर्याला नैवेद्य म्हणून दाखवावा. रथसप्तमी दिवशी आदित्य हृदय स्तोत्र वाचणे हे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि यशासाठी अत्यंत प्रभावी आहे. जर वेळ नसेल तर सूर्याची 12 नावे नक्की घ्यावीत. ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे त्यांनी ह्या दिवशी गव्हाचे दान करावे. अंधशाळेत किंवा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी. तांब्याच्या पात्रातून पाणी पिण्यास रथसप्तमीपासूनच सुरुवात करावी. तर मंडळी, रथसप्तमी ही केवळ परंपरा नाही, तर ती निसर्गाशी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. 25 जानेवारीला तुम्ही सुद्धा सूर्यदेवाची ही उपासना नक्की करा. तुमच्या भागात रथसप्तमी कशी साजरी केली जाते किंवा रथसप्तमीबद्दल अजून काही वेगळी माहिती आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही हे शास्त्र समजेल. आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजे अँड रुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. सूर्यदेव तुम्हा सर्वांना सुदृढ आरोग्य देव हीच प्रार्थना. भेटू लवकरच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.